मुरुडच्या बाजारपेठेत वटसावित्री पौर्णिमेसाठी खरेदीची लगबग। वटपौर्णिमा अवघ्या 2 दिवसांवर आली असून मुरुडच्या बाजारपेठेत खरेदीसाठी लगबग दिसून आली। वटसावित्री पौर्णिमा हा महाराष्ट्र, कोकण, गोवा या पश्चिम भारतीय राज्यांमध्ये विवाहित महिलांनी साजरा करण्यात येत असलेला उत्सव आहे। वटपौर्णिमा कॅलेंडरमध्ये ज्येष्ठ महिन्याच्या जूनमध्ये येते। एक विवाहित स्त्री तिच्या पतीवरील प्रेमाचे प्रतीक म्हणून वडाच्या झाडाला एक औपचारिक धागा बांधून वटपौर्णिमा साजरी केली जाते। हा उत्सव महाभारतात सांगितल्याप्रमाणे सावित्री आणि सत्यवान यांच्या दंतकथेवर आधारित आहे। वटपौर्णिमेनिमित्त मुरुड बाजारपेठांमध्ये फळे, पूजेचे साहित्य आणि साड्यांच्या खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। वडाच्या पूजेसाठी लागणारे साहित्य आंबा, फणस, लव, जांभूळ व इतर हंगामी फळांच्या खरेदीसाठी तसेच हातावर मेहंदी काढण्यासाठी महिलांची लगबग सुरू आहे। सध्याच्या वटपौर्णिमा सणाबद्दल सांगायचे झाले तर बाजारातील प्रमुख घडामोडी खालीलप्रमाणे आहेत। वडाच्या फांद्या, पूजेचे साहित्य आणि उपवासाचे पदार्थ खरेदी करण्यासाठी बाजारपेठा फुलल्या आहेत। पूजेसाठी लागणारे फणस, आंबे, केळी, अननस आणि जांभूळ या फळांना मोठी मागणी आहे। मेहंदी आणि सौंदर्य प्रसाधने खरेदीसाठी गर्दी केली आहे। हातांवर आकर्षक व पारंपरिक मेहंदी काढण्यासाठी मेहंदी आर्टिस्टांकडे गर्दी होत आहे। सणाच्या निमित्ताने पारंपरिक साड्या खरेदी करण्यासाठी महिलांची दुकानामध्ये वर्दळ दिसून येत आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।